जिल्हा परिषदेची सत्ता आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी राज्यातील मातब्बर राजकीय नेते प्रयत्न करतायत। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही त्यांच्या पत्नी शालिनी विखे यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तिकीट देत झेडपीच्या अध्यक्षपदासाठी प्रयत्न सुरू केले। शालिनी विखे पाटील यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा यांनी। राज्यात सगळ्याच राजकीय पक्षांनी आपल्या आपल्या घराण्यात तिकीट दिलं आहे। अहमदनगर जिल्ह्यातील राज्यातील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पत्नी शालिनीताई यांना तिकीट दिलं आहे। शालिनीताई विखे ह्या पूर्वीही जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत, ह्या पुन्हा निवडणुकीत उभा राहिल्या आहेत। आपल्याबरोबर शालिनीताई आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या ह्या निवडणुकीत त्या कशा मतदारांसमोर आहेत। आपण म्हणता की राधाकृष्ण विखे पाटलांनी ही उमेदवारी घरामध्ये दिली, परंतु ही उमेदवारी देताना कधी त्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला नाही। राहत्या तालुक्यामध्ये जे आमचे 5 गट आहेत जिल्हा परिषदेचे आणि बाकीचे जे 3 आहेत, ह्या सर्वांच्या आग्रह खातर जे 10 वर्षापूर्वी मी जे काम केलेलं होतं त्या कामाच्या निमित्ताने लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी मला हा उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितलेला होता। शाळेचा निधी असेल, अंगणवाडीचा निधी असेल, पाणी प्रश्न असेल, भरपूर असे प्रश्न असतात आणि कितीही कामं केले तर सर्वच त्याच्यात समाधान मानतील असंही नाही, परंतु सर्वसामान्य तळागाळापर्यंत, कारण जिल्हा परिषद म्हणजे सर्वसामान्य जनतेची नाडी आहे आणि ही नाडी ओळखून लोकांना कशाची गरज आहे हे भरपूर आपण जवळून बघितलेलं आहे। म्हणून हे प्रश्न सोडवण्यासाठी, खासदार साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी निश्चित उमेदवारीचा आम्हाला सर्वांना फायदा होणार आहे। शालिनीताई विखे अध्यक्ष असताना विखे घराण्यात 3 लाल दिवे होते, बाळासाहेब विखे, राधाकृष्ण विखे आणि स्वतः शालिनीताई विखे। आता ही जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आहे, हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे। आता पुन्हा विखे घराण्यात 2 लाल दिवे येतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। प्रशांत शर्मा, झी मीडिया, शिर्डी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।